नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 1 एप्रिल सन 1935 या दिवशी बघा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना या ठिकाणी झालेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1873 या वर्षी बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात? बघा, भारतामध्ये बघा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव बघा दरवर्षी बघा पणजी या शहरामध्ये संपन्न होतात। प्रश्न क्रमांक 4 पहा, भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य हे निर्माण झाले? बघा, भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामध्ये निर्माण झालेलं पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 पहा, राष्ट्रपतींना भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार दयेचा अधिकार प्राप्त आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील भारतीय राज्यघटनेच्या बघा कलम 72 नुसार राष्ट्रपतींना दयेचा अधिकार या ठिकाणी प्राप्त आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, पंचायत राज्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली? बघा, पंचायत राज्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बलवंतराय मेहता समितीने पंचायत राज्याची शिफारसी केली होती। प्रश्न क्रमांक 7 पहा, सागरेश्वर हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? सागरेश्वर हे महाराष्ट्रामधलं बघा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सागरेश्वर हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, खंबायत अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? खंबायत अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील खंबायत अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र बघा गुजरात या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? चांदी या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा, एजी या ठिकाणी बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश राज्यामध्ये पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक बघा, बॉम्बे असोसिएशन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली? बॉम्बे असोसिएशन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील जगन्नाथ शंकर शेट यांनी बॉम्बे असोसिएशन या नावाची संघटना संस्था स्थापन केलेली संस्था आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची वर्तमानपत्रे? हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची वर्तमानपत्रे आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महात्मा गांधी यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गीता रहस्य व ओरायन ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत? बघा, गीता रहस्य व ओरायन ही पुस्तके लोकमान्य टिळक यांची या ठिकाणी पुस्तके आहेत। प्रश्न क्रमांक 14 पहा, मज्जासंस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणतं शास्त्र आहे? मज्जासंस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणतं शास्त्र आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील न्यूरोलॉजी हे शास्त्र बघा मज्जासंस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कवकापासून होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे? कवकापासून होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गजकर्ण हा कवकापासून होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण हे झाले? बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण हे झाले होते? बघा, सन 1949 या वर्षी बघा रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण हे झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहे? स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, रणजित देसाई हे स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 18 पहा, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळ्याचे आरोग्य चांगले राहते? बघा, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळ्याचे आरोग्य हे चांगले राहते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए राहील, जीवनसत्व अ मुळे बघा त्वचा आणि डोळ्याचे आरोग्य हे चांगले राहते. बघा, प्रश्न क्रमांक 19 यक्षयान. बघा, यक्षयान बघा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधीचं लोकनृत्य? यक्षगान बघा हे लोकनृत्य आहे, कोणत्या राज्याचे या ठिकाणी नृत्य आहे? यक्षगान. बघा, यक्षगान बघा हे कर्नाटक या राज्याचे या ठिकाणी लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा, महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा, सोलापूर या जिल्ह्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जलियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार इंग्रजी अधिकारी खालीलपैकी कोण होता? बघा, जलियनवाला बाग हत्याकांड बघा 19 एप्रिल सन 1919 अमृतसर या शहरामध्ये घडले होते. बघा, या हत्याकांडाला जबाबदार इंग्रजी अधिकारी कोण होता? बघा, जनरल डायर या ठिकाणी जबाबदार अधिकारी होता. बघा, लाकडामध्ये असणारा प्रमुख घटक खालीलपैकी कोणता असतो? बघा, लाकडामध्ये असणारा प्रमुख घटक खालीलपैकी कोणता घटक असतो? बघा, लाकडामध्ये बघा सेल्युलोज या ठिकाणी प्रमुख घटक असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, जिम कॉर्बेट हे बघा उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ओझोन थराची झीज खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होते? बघा, ओझोन थराची झीज खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होते? बघा, ओझोन थराची झीज बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्लोरोफ्लोरोकार्बन या वायूमुळे ओझोन थराची झीज होत असते. प्रश्न क्रमांक 25 पंडित शिवकुमार शर्मा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी पंडित शिवकुमार शर्मा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा, पंडित शिवकुमार शर्मा हे संतूर वादक या वाद्य प्रकाराशी ते संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 26 पहा, राजा केळकर हे वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राजा केळकर हे वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, पुणे या ठिकाणी राजा केळकर वस्तू संग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कल्पकम बघा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, कल्पकम बघा हा अणुविद्युत प्रकल्प बघा तामिळनाडू या राज्यामध्ये या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक बघा, रेशीम उत्पादनामध्ये देशामध्ये बघा अग्रेसर राज्य खालीलपैकी रेशीम उत्पादनामध्ये बघा देशामध्ये बघा अग्रेसर असेल राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, रेशीम उत्पादनामध्ये बघा कर्नाटक हे राज्य बघा देशामध्ये अग्रेसर राज्य आहे. मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती? मत्स्य उत्पादन. बघा, मत्स्य उत्पादन यांच्या संबंध नीलक्रांती या ठिकाणी मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती आहे. बघा, शिलाँग ही पुढीलपैकी कोणत्या एका राज्याची? शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी? शिलाँग. बघा, शिलाँग बघा मेघालय राज्याची या ठिकाणी मेघालयच्या शिलाँग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. तैनाती फौज पद्धती भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने अंमलात आणली? बघा, तैनाती फौज पद्धती भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने अंमलात आणलेली तैनाती फौज पद्धती? बघा, लॉर्ड वेल्लेस्ली यांनी अंमलात आणलेली या ठिकाणी पद्धत आहे. बघा, सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा,
महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार खालीलपैकी किती महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार खालीलपैकी किती किमी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि जर कोणाला बघा अंगणवाडी मुख्य सेविका बघा अतिसंभाव्य बघा 5000 प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.